हाय हॅलो माझ्या मैत्रिणींनो, तर आज आहे प्रोजेक्ट डे। आता सुरुवात झाली आहे मुलांच्या सेमिस्टर एक्झामला। तर आता रोज नवनवीन असे काही ना काही प्रोजेक्ट करायला मिळणार आहे आणि ते प्रोजेक्ट मुलांपेक्षा जास्त तर त्यांच्या पालकांनाच करावे लागतात। तर तिला होता मॅथचा हा प्रोजेक्ट, ज्यामध्ये तिला वॉचचे वर्किंग मॉडेल बनवायचे होते आणि मग आम्ही सुरू झालो वर्किंग मॉडेल बनवण्याच्या कामासाठी लागलो। शोधाशोध केली, कार्डबोर्ड शोधलं, काही असे पेपर गोळा केले आणि अशा काहीतरी शेप आकार वगैरे देऊन वर्किंग मॉडेल बनवण्याची तयारी केली। आता हे वर्किंग मॉडेल बनवण्यासाठी तिला लागणार होती बॅटरी आणि घड्याळाचे काटे, म्हणजे रिअल घड्याळ बनवून तिला द्यायचे होते। म्हणून विचार केला की एकदम सिंपलच वॉच बनवायचे, कारण की नेहमी आम्ही रात्र जागून इतके भारी प्रकारचे प्रोजेक्ट बनवून देतो, पण काही फायदा होत नाही, कारण की भेटणार तर सगळ्यांना सेमच मार्क आहे आणि ग्रेडच देतात। फक्त एक्झिबिशन वगैरे असलं तर ते रँकिंग वगैरे काढतात। म्हणून विचार केला आता जास्त मेहनत घ्यायची नाही, सिंपलच बनवायचं। आता हे सगळे प्रोजेक्ट सियाच बनवत असते, पण मी तिला थोडीफार मदत करत असते कटिंग कोटिंगला। तर चला, तर मग आता हे प्रोजेक्ट बनवण्याची आम्ही तयारी केली। अर्धा प्रोजेक्ट बनून झाला, पण प्रॉब्लेम असा झाला की कुठेच ते बॅटरी आणि घड्याळाचे काठे मिळत नव्हते। मग विचार केला एखाद्या जुना घड्याळ तोडफोड करून काढावं का, पण नंतर विचार केला की नको, नुकसान होईल, म्हणून तेही विचार ड्रॉप केला। पण सियाची हट्ट होता की मला बॅटरीच पाहिजे, म्हणून तिच्या पप्पांना फोन लावला की बघा अर्ध पुन्हा त्यांनी पालतं घातलं पण कुठेच मिळालं नाही। पण आजकालची मुलं ऐकतील तेव्हा खरं ना, म्हणून एक तिच्या मनाच्या शांतीसाठी असं डेमो तयार केला। तिला सांगितलं फक्त आता डॅडा आले की ते आपण बॅटरी वगैरे जॉईन करू, पण बॅटरी मिळालीच नाही। मग थोडे बहुत रडारड केल्यानंतर तिला समजवलं आणि अशा काही प्रकारचा आम्ही मॉडेल बनवून तिचा प्रोजेक्ट एकदाचा पूर्ण केला बाबा। तर आज होता श्रावण सोमवारचा शेवटचा दिवस आणि आज होता उद्यापनचा दिवस। म्हणजे आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये नवनाथांचे ग्रंथ वाचले जातात आणि त्याचे उद्यापन करून नवनाथांना जेवण घातले जातात, म्हणजे 9 लहान मुलांना जेवण घालून या उद्यापन पूर्ण केला जातो। तर असा असतो आमच्याकडे श्रावण महिना। तुमच्याकडे कसा असतो? तुमच्याकडे नवनाथाचे पठण केले जातात का, किंवा दुसरं काही श्रावण पूजा केली जाते? हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर दरवर्षी ही पूजा माझ्या घरी असते। माझे मिस्टर नवनाथाचं ग्रंथ वाचतात आणि आम्ही उद्यापन करतो आणि सगळे आमच्याकडे येतात। पण गेल्या 2-3 वर्षापासून ही पूजा सासरी होते, कारण की पप्पा रिटायर झाल्यापासून ते म्हणाले आता हे मी पुढे सुरू ठेवल। तर आजचा मेनू होता नवनाथा स्पेशल उडदाचे वडे, श्रावणी घेवड्या बटाट्याचं कालवण, तांदळाची खीर, वरण भात, चपाती, असे काही जेवणचा आज मेनू असतो। तर हे नवनाथ आता इथे जेवत आहे, म्हणजेच हे लहान मुलं जेवली म्हणजे नवनाथ जेवल्यासारखे असतात। म्हणून श्रावण महिन्यात उद्यापन करताना नवनाथांना जेवण घालणं म्हणजे 9 मुलांना जेवण घालणं गरजेचे असतं। ही आहे उद्यापन पूजा आणि हे आहे सासरकडचे देवारे। चला बा।